इयरफोनचा नाद विद्यार्थिनीचा घात. ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू. इयरफोन उठला तरुणीच्या जीवावर. मोबाईलच्या अतिवापरामुळे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला जीवाला मुकावं लागलंय. पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ वैष्णवी रावल रेल्वे रूळ ओलांडत होती. रूळ ओलांडताना तिने इयरफोन घातलेले होते. त्याच वेळेस तिथून राजधानी एक्सप्रेस जात होती. एक्सप्रेसने हॉर्न वाजवला, मात्र कानात असलेल्या हेडफोनमुळे वैष्णवीला आवाज ऐकू आला नाही आणि ट्रेनच्या धडकेत वैष्णवीचा मृत्यू झाला. गेल्या 2 महिन्यांमधली ही दुसरी घटना आहे. या अगोदरही 7 डिसेंबर रोजी याच ठिकाणी एका तरुणाच्या कानात इयरफोन असल्याने रूळ ओलांडताना त्याचा मृत्यू झाला. माणकेजवळ पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्याने येथील रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे इथं पादचारी पूल बांधण्याची मागणी माकणे ग्रामस्थ करतायत. तर दुसरीकडे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण सध्या इयरफोन वापरतात. मात्र या इयरफोनच्या आहारी गेल्याने असे अपघात तर होतातच, मात्र आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. नेमके काय परिणाम होतात ते पाहूयात. हेडफोन आणि इयरबडच्या अतिवापरामुळे कानाचे त्रास होतात. कानदुखी, बहिरेपणा येणं, कानाचा एका बाजूला भाग दुखणं, टेन्शन, डोकं दुखणं असे परिणाम जाणवतात. कानात फंगस होण्याचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम आणि गाड्यांचे आवाज न येत असल्यानं इयरफोन वापरावर मर्यादा घालण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.